आणि आता सांगली जिल्ह्यातनं एक धक्कादायक बातमी आहे। तासगाव मणेराजुरी मार्गावरती चिंचणी हद्दीत मध्यरात्री अल्टो गाडी ही ताकारी कॅनॉलमध्ये कोसळली आणि मोठा अपघात घडला। या अपघातात एकाच कुटुंबातल्या 6 जणांचा मृत्यू झालाय, तर एक महिला गंभीररीत्या जखमी आहे। हा अपघात घडला रात्री 12:30च्या दरम्यान। मृत कुटुंब हे तासगाव मधलंच असल्याची माहिती मिळते आहे। कुलदीप माने सध्या आपल्या सोबत आहेत। कुलदीप, ज्यांचा मृत्यू झालाय ते कोण होते आणि अपघात कसा घडला? ज्ञानदा, जी आता पोलिसांच्याकडून प्राथमिक माहिती समजते, रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास तासगाव मणेराजुरी रोडवरील जो ताकारीचा कॅनॉल जातो त्या ताकारी कॅनॉलमध्ये ही अल्टो गाडी आहे ती कोसळलेली आहे। या कुटुंबातून एकूण 7 जण प्रवास करत होते। यामध्ये एकाच कुटुंबातील आणि नातेवाईक असल्या समोर येत आहे। हे सर्वजण मुलीच्या वाढदिवसानिमित्त कवठेमंकाळ तालुक्यातील कोकळे या गावी गेले होते आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्या कवठेमंकाळकडून तासगावच्या दिशेने येत असताना चिंचणी हद्दीमधील जो कॅनॉल आहे ताकारी कॅनॉल, या कॅनॉलमध्ये ही गाडी अचानकरित्या गेली। शक्यता अशी आहे की डुलकी लागली असावी चालकाला आणि त्यामुळं थेट कॅनॉलमध्ये जाऊन ही गाडी अल्टो कोसळली। त्यामध्ये दुर्दैवानं 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। यामध्ये काही लहान मुलांचा समावेश आहे आणि त्यांच्या आईवडिलांचा देखील समावेश आहे। एक जी जखमी महिला आहे तिला तात्काळ उपचारासाठी दाखल केले। मात्र दुर्दैवाने एक मोठी घटना आणि एकाच कुटुंबातील संबंधित ही सगळी कुटुंब दिसून येते। ताकारी कॅनॉलमध्ये या ठिकाणी आजचा दुर्दैवी या अपघातामध्ये मृत्यू झालाय 6 जणांचा एकूण। धन्यवाद कुलदीप या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।